नमस्कार. अनुभूतीमध्ये असंख्य पालक येत असतात आणि अनेक वेळा वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. त्यातच एका पालकाने खूप छान प्रश्न विचारला. तो प्रश्न असा आहे की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आम्ही आमच्या आचरणात आणल्या आयुष्यात, तर कळत नकळत मुलं पण त्या ऑब्झर्व करतील आणि मुलांच्या आयुष्यात पण त्याच्यामुळे सकारात्मक बदल होतील. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आम्ही आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि आचरणात पण आणल्या पाहिजेत. तर मित्रमैत्रिणींनो, हा खरंच खूप छान प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली जी मुलं आहेत ती खरं तर सगळंच आईवडिलांना ऑब्झर्व करून शिकत असतात. कारण जितका ज्याचा सहवास असतो त्याचा त्या मुलांवर प्रभाव पडत असतो आणि आईवडिलांचा प्रभाव हा अगदी लहानपणीपासून मुलांवर पडत असतो. त्यामुळे बहुतांश ज्या लकबी असतात, बोलण्याच्या स्टाईल्स असतात किंवा आचरणात आणणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या बहुतांश वेळा पालकांच्याच मुलं ऑब्झर्व करून आचरणात आणत असतात. तर त्यात आज अजून एक 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पालकांनी लक्षात ठेवायला हव्या. कारण मुलाचं जेव्हा संगोपन होतं जेव्हा तो वाढत असतो तेव्हा जर पालक याबद्दल जागरूक राहिले तर मुलाची एक पर्सनॅलिटी पॉझिटिव्हली डेव्हलप होण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की बरेच वेळा एखादी गोष्ट आपल्याला कळत नसेल, माहीत नसेल, तर ते ॲक्सेप्ट करायला आपल्याला अवघड जातं आणि आपण त्याचा पटकन स्वीकार करत नाही. आणि मला काही माहीत नाही आहे हे ॲक्सेप्ट करण्यापेक्षा मला किती माहिती आहे हे दाखवायची आपण धडपड करत असतो. परंतु हेच कळत नकळत जर मुलामध्ये हे पण बिहेवियर आलं तर मुलाचं खूप नुकसान होतं. म्हणजे एक आयुष्यभर त्याला याच्यामुळे अनेक गोष्टी सफर कराव्या लागतात. आणि त्यातनंच म्हणजे ह्याचंच एक दुसरं बाय प्रॉडक्ट असं असतं की मग अनेक ठिकाणी आपल्याला माहीत नसलं तरी आपण आपले विचार प्रदर्शित करत असतो. काही ठिकाणी मला माहीत नाही आहे हे स्वीकारणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. अदरवाईज त्यांनी पण आपलं नुकसान होत असतं. कुठे मला बोलायला पाहिजे, कुठे मला बोलता नाही आलं पाहिजे किंवा मी कुठेतरी पॉज घेतला पाहिजे हे आयुष्यात कळणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या 2 गोष्टी जेव्हा माणसाला कळतात म्हणजेच ॲज अ पालक म्हणून पालकांना कळतात तेव्हा मुलाला पण हे लक्षात येतं की आपण लर्निंग आणि लिसनिंग झोनमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. कारण माणसाच्या प्रगतीसाठी लर्निंग आणि लिसनिंग झोनमध्ये राहणं हे अतिशय आवश्यक आहे, गरजेचं आहे. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपली प्रत्येक गोष्ट जी करतोय त्यावेळी अनेक वेळा पालक कळत नकळत मुलाला सूचना खूप देतात. परंतु जितकं आपण ॲक्शनमध्ये आणू आणि सकारात्मक कृती करू तितकं मुलापर्यंत तो विचार पोचतो. म्हणजे जितकं आपण पॉझिटिव्ह ॲक्शन घेतो तितकंच मुलाला पण पॉझिटिव्ह ॲक्शन घ्यायची सवय आहे. सो नुसते ग्रंथ वाचण्यापेक्षा ते ग्रंथ आचरणात कसे आणायचे हे जर आपण मुलाला शिकवू शकलो तर त्याचं आयुष्य अधिक समृद्ध होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची आणि चौथी गोष्ट म्हणजे मुलाला आपल्याला हे शिकवायचं आहे की कुठलीही गोष्ट कर ती 100% वर्तमानात राहून कर. जितकं आपण मुलाला प्रेझेंटमध्ये राहायला शिकू, जितकं आपण मुलाला क्षणात राहायला शिकू आणि त्याच्यासाठी अर्थात पालकांना अधिक क्षणात राहायला शिकायचं आहे. सो जितकं आपण क्षणात राहू तितकं प्रत्येक कार्य जे काही आपण करू, मग खेळत असू, आपण जेवत असू, आपण अभ्यास करत असू, तर ते जास्त इफेक्टिव्हली करता येतं आणि आपोआपच त्याच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसतात. तर मित्रमैत्रिणींनो, वर ज्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्ही आचरणात आणून बघा. जितकं पालक ॲक्शनमध्ये ते आणतील तितकं मुलाची पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला मदत होईल. मी तुम्हाला खात्री देतोय, अनुभूती घेऊन पहा. धन्यवाद.